मॅरेज सर्टिफिकेट काढायचं आहे, त्याची प्रोसेस काय सांगते। मॅरेज सर्टिफिकेट काढण्यासाठी एक अर्ज भरावा लागतो। तो आपण ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने भरू शकतो। ऑफलाईन भरणार असाल तर आपल्या जवळच्या शासकीय कार्यालयातून तो अर्ज आणायचा। यावर लग्न झालेल्या दोघांची बेसिक माहिती व्यवस्थित भरायची आणि हा अर्ज पुन्हा संबंधित कार्यालयात जमा करायचा आहे। पण अर्ज करतेवेळी काय कागदपत्र सोबत ठेवायचे आणि काय खबरदारी घ्यायची तेही सांगते। अर्ज भरतेवेळी वर वधूचा एक फोटो, आयडी प्रूफ, एज प्रूफ आणि ॲड्रेस प्रूफ याचा प्रत्येकी एक पुरावा, ते ओरिजिनल आणि त्याची एक झेरॉक्स कॉपी आपल्याला आपल्या सोबत ठेवायचे। उदाहरणार्थ तुम्ही जर आयडी आणि एज प्रूफ साठी पुरावा द्यायचा तर काय लागेल आपल्याला? पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, आधार कार्ड, वोटर आयडी, बर्थ सर्टिफिकेट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट यापैकी एकाची झेरॉक्स कॉपी आपल्याला सोबत ठेवायची। ॲड्रेस प्रूफ साठी इलेक्ट्रिसिटी बिल, रेंट ॲग्रीमेंट, बँक पासबुक, टेलिफोन बिल याची कॉपी सुद्धा आपण सादर करू शकता। त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट घेताना आपल्याला 3 साक्षीदार लागणार आहेत। त्यामुळे त्या 3 साक्षीदारांचा प्रत्येकी एक फोटो आणि एज प्रूफ साठी आधार कार्ड, वोटर आयडी किंवा पासपोर्ट या तिन्हीपैकी एक पुरावा ओरिजिनल आणि त्याची झेरॉक्स कॉपी आपल्या सोबत असणं आवश्यक आहे। तिसरी गोष्ट, लग्न लावलेल्या भटजींचं नाव, पत्ता, सही आणि त्यांचा मोबाईल क्रमांक फॉर्मवर नमूद करणं आवश्यक आहे। चौथी गोष्ट, ओरिजिनल लग्नपत्रिका आणि लग्नातल्या नवरा नवरीचा एकत्र काढलेला फोटो, त्यानंतर 100 रुपये आणि कोर्ट फी तिकीट असं आपल्याला लागणार आहे। आणि जर आपल्याकडे लग्नपत्रिका नसेल तर 100 रुपये स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र देणं गरजेचं आहे। पुरावे म्हणून देणार असलेली सगळी कागदपत्र अटेस्टेड आणि ट्रू कॉपी असली पाहिजेत। मॅरेज सर्टिफिकेटसाठी अर्ज जमा केल्यानंतर जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज जमा केला असेल तर नोंदणी करता दिलेल्या तारखेला जोडप्या आणि 3 साक्षीदारांसह वर सांगितलेली सगळी कागदपत्र आधी घेऊन जायची आहेत आणि वेळेत आपण उपस्थित राहिलात तर आपल्या मॅरेज सर्टिफिकेट हे वेळेत आणि विना कटकटीत आपल्या हातात असेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।